700 वर्षाची परंपरा राखत आलेला हा आहे आपल्या मोही गावातील सुंदर असा बेलदेव भंडारा. श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर आणि मोही गावातील लोकांच्या उपस्थितीनं घडत असलेला हा सुंदर असा क्षण आज मला बघायला मिळाला. आजच्या या सुंदर कार्यक्रमासाठी मोही आणि पंचक्रोशीतील तब्बल 5 ते 7 हजार लोकांनी उपस्थिती दाखवली होती. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी ना कोणी मालक होता, ना कोणी चालक होता, ना कोणी सेवक होता. प्रत्येक जण आपापली जबाबदारी वाटून घेत होता आणि काम करत होता. महादेवाची पूजा बांधायची म्हणले की सगळ्यात पहिलं काम असते ते रुद्राभिषेक आणि दहीभाताची पूजा. शिखर शिंगणापूर मध्ये राहत असलेल्या तब्बल 11 ब्राह्मणांच्या हस्ते दहीभाताची पूजा आणि रुद्राभिषेक आज संपन्न झाला. आणि आजच्या या कार्यक्रमाला तब्बल 5 गावातील गजे मंडळांनी सहभाग घेऊन त्यांचं नृत्य सादर केलं. मोही गावातील बेलदेव भंडाऱ्याचं सगळ्यात प्रमुख आकर्षण म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक. आणि हा पुरणपोळीचा स्वयंपाक करण्यासाठी मोही गावातील तब्बल 2000 महिलांनी सहभाग दाखवला होता. जर मोही गावामध्ये एखादा मोठा धार्मिक कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमासाठी छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक जण सहभाग घेऊन त्या कार्यक्रमास शोभा आणतो. कार्यक्रम छोटा असो अथवा मोठा असो, तो कार्यक्रम एकतेने, समतेने आणि भेदभाव न करता योग्य रीतीने पार पाडण्याचं काम आपल्या मोही गावातील लोक करत असतात. या कार्यक्रमामध्ये ना कोणी छोटा असतो ना कोणी मोठा असतो. यामध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक लोकांच्या चेहऱ्यावरच्या स्माइल वरून समजू शकते की हा कार्यक्रम मोही गावासाठी किती महत्वाचा असतो. जर जुन्या परंपरा, गाव आणि गावाचं गाव पण जपायचं असेल तर माझ्या मोही गावातील ह्या कार्यक्रमाला एकदा नक्कीच भेट द्यायला लागते.